सर्व प्रश्न उद्या संपलेले असतील, परंतु मी आपल्याला आश्वस्त करतो, ज्या लहान गोष्टी आहेत आणि एनलार्ज घटकांशी ज्या संबंधित आहेत, छोटेसे विषय कारण नसताना ते वेळ घालवत आहेत आणि मूळ जे उद्दिष्ट आहे शिक्षण ज्ञानदानाचं, त्या मूळ विषयाला त्याच्यातून वेळ जर आपला घालवत असेल तर तुम्हाला दिसून येईल की तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही निर्णय तातडीने त्या ठिकाणी घेण्यात येतील. येणाऱ्या काळामध्ये या विभागाचं मार्गक्रमण करत असताना ही आजची पहिली बैठक आणि अंतिम बैठक असणार नाही. वेळोवेळी आपण एकमेकांशी संवाद साधणार आहोत. जिथे आवश्यकता पडली आम्ही पण तुमच्याशी संपर्क साधू. तुम्हाला वाटतंय तर तुम्ही केव्हाही थोडंफार पुढे पाठीमागे होईल, परंतु आपण एकमेकांशी संवाद त्या ठिकाणी साधू आणि जास्तीत जास्त या महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या साठी जे करता येईल ते करण्याचा आपण सर्वजण त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करूया. मी आपल्या या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. तुमच्या अनुभवातनं अनेक चांगले मुद्दे मला वाटतं की सुरुवात झाली. नवीन आकृतीबंध लागू करावा. 6वी ते 8वी मुख्याध्यापक पण तिकडे असले पाहिजेत. ऑनलाईन शैक्षणिक कामे कमी करावी. इंटरनेट सुविधा द्याव्यात. मराठीतून संविधान प्रत देण्यात यावी. गणवेश योजना अधिकारी नेमताना शिक्षकांच्या माध्यमातून देण्यात यावेत. पदोन्नती लवकरात लवकर द्याव्यात. जुनी पेन्शन योजना, ग्रामविकास आणि शिक्षण ताळमेळ असावा. शिक्षणावर आणखी मोठ्या प्रमाणात खर्च झाला पाहिजे. कला क्रीडा यांना स्कोप देण्यात यावा. उपक्रमांचा भडीमार कमी व्हावा. सेल्फ फायनान्स परवानग्या त्याच्यासोबतच 11वी 12वी याही संदर्भात विचारमंथन तुम्ही केलेलं आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण व्हावे. शिक्षकांच्या मार्फतच ते व्हावं. राज्य आराखड्यामध्ये राज्य शिक्षकांना सामावून घ्यावे. शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे आणि 100% अनुदान द्यावे. अशैक्षणिक कामे बंद व्हावेत. आरोग्य स्वच्छता कोर्ट कचेऱ्या जास्त झाल्यात, कमिटी स्थापन करावी. म्हणजे ज्या ज्या वक्त्यांनी जे जे मुद्दे मांडलेले आहेत हे पहिलं पान वाचलं, 5वी पान वाचू का? तुम्ही नाही म्हटलं तर मी नाही वाचत. आता हे तर मी मेन मुद्दे दिले आहेत. आमच्या सर्व अधिकारी महोदयांनी त्याच्यापेक्षा आणखी डिटेल सर्व मुद्द्यांची त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे. तर मला वाटतं की अतिशय अल्प वेळेमध्ये तुम्हाला निरोप मिळाले. कदाचित